श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असे गोट तयार करणार आहोत। हे मी गोट आधी तयार केलेले आहे, ते तुम्हाला आता दाखवत आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, हे मी वेगवेगळ्या कलरचे दोरे वापरून व वेगवेगळे खडे व कुंदन वापरून खूप सुंदर असे गोट तयार केलेले आहेत। तुम्ही पाहू शकता। या सर्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा। हे पहा, हे कुंदन आहेत वेगवेगळ्या आकाराचे व वेगवेगळ्या रंगांचे। त्याचा वापर करून खूप सुंदर अशा डिझाईन मी इथे तयार केलेल्या आहेत। मैत्रिणींनो, आपल्याकडे घरात जुने बांगड्या असतात, गोट असतात, ते आपण फेकून देतो। वापरून झाल्यानंतरनं ते फेकून न देता त्यापासून असे खूप सुंदर असे गोट आपल्याला तयार करता येतात। हा पहा, मी 2 कलरचा हा गोट तयार केलेला आहे। 2 कलरचे 2 धागे इथे वापरलेले आहेत, लाल व पोपटी। आपण आपल्या साडीच्या कलरनुसार धागा घेऊ शकतो। हा सिल्क थ्रेड आहे, याला गोंड्याचा दोरासुद्धा म्हणतात। या दोऱ्याचा वापर करून साडीला आपण गोंडे बसवतो, गोंड्याच्या वेगवेगळ्या डिझाईन करतो। हे पहा, ह्या अशी खूप सुंदर अशा डिझाईन मी आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत। गोल्डन खडे, मणी, वेगवेगळ्या कलरचे कुंदन, त्याचा वापर करून आपण खूप सुंदर असे गोट तयार करू शकतो। आपण बांगडीचा सेटसुद्धा तयार करतो। मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बांगडीच्या सेटचा व्हिडिओ दाखवलेला आहे। हे पहा, यालासुद्धा आपण गोल्डन पट्टी लावलेली आहे। हे पहा, याच्यावरती पानाच्या आकाराचे कुंदन व गोल कुंदन असा वापर करून खूप छान अशी डिझाईन केलेली आहे। वेगवेगळ्या कलरचे आपण इथे दोरे वापरलेले आहेत। यालासुद्धा आपण गोल्डन कुंदन लावून गोट तयार केलेला आहे। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती मी गोटचे 20 ते 25 प्रकार दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा। हे पहा, ही अशी गोल्डन मण्यांची चेन वापरून आपण इथे ही डिझाईन तयार केलेली आहे। याला गुलाबी कलरचे कुंदन लावलेले आहेत, चिटकवलेले आहेत। येथे सुद्धा आपण गोल्डन मण्यांची जी चेन आहे, जी आरी वर्कसाठी आपण आणतो, ब्लाऊज डिझाईनसाठी आणतो, तिचे इथे वापरलेले आहे। खूप सुंदर अशा डिझाईन आपल्या चॅनलवरती मी दाखवलेल्या आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडतील। मी इथे साडीनुसार व ड्रेसला जसे मॅचिंग हवे आहेत तसे मॅचिंग कुंदन व खडे इथे वापरलेले आहे। धागासुद्धा साडीच्या व ड्रेसच्या कलरनुसारच वापरलेला आहे। हे पहा, ही झिगझॅग अशी डिझाईन केलेली आहे। गोल्डन टिकल्यांची ही लेस होती, त्याचा इथे वापर केलेला आहे। येथे सुद्धा आपण गोल्डन मण्यांची जी चेन आहे ती वापरलेली आहे। हे पहा, ह्या अशा खूप सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईन आपण इथे तयार केलेल्या आहेत। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। ज्या मैत्रिणी ब्लाऊज शिवतात त्यांच्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक भरपूर कापड राहिलेलं असतं, त्याचा वापर करून त्यांनी खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल त्या शिवू शकतात। मी ब्लाऊज पीसपासून दरवाजाचे तोरण शिवलेले आहे, मण्यांपासून दरवाजांचे तोरण तयार केलेले आहे, लोकरीपासून दरवाजाचे तोरण तयार केलेले आहे। आपल्या चॅनलवरती त्याचे व्हिडिओ आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप धन्यवाद।